सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी. तर आता मी दुपारी व्हिडिओ स्टार्ट करताय. थोडी वाजले आता 1, म्हणजे आता अद्वैला पण स्कूलवरून आणायचा टाईम झालेला आहे. सो तो असा छान असा ड्रेस इथे घातलेला आहे मी, आणि हा ड्रेस मी फुल दाखवेल तुम्हाला नंतर. आणि हो, आज मी तुम्हाला ते काल शॉर्टमध्ये सांगितलं होतं ना की मी 1-2 ड्रेस मिशोवरून बोलवले आहे, आणि ते पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक 3 पीस बोलवला आहे आणि एक कुर्ती बोलवली आहे. दोन्ही पण खूप मस्त आलेल्या, मला खूप आवडलेल्या आहे. मी ट्राय पण करून बघितलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेल कितीला झाला, काय झाला वगैरे असे. आता 1 वाजलेला आहे, 1:10 वगैरे झालेले आहे. आता अद्वैला स्कूलवरून आणायचा टायमिंग झाला आहे. आणि हो बरं का, कालचे लाडू अद्वैला खूप जास्त आवडले आणि अद्वैच्या बाबांना पण आवडले आहे. तर तुम्हाला पण कसे वाटले तुम्ही मला नक्की सांगा. आणि आता चला, तर अद्वैला आता मला हार्डली 10 मिनिट लागते अद्वैच्या स्कूलला इथून जायला. आणि 10 मिनिट त्याच्या स्कूलमध्ये त्याचा वेट करावा लागते, कारण अद्वैची अशी आहे इच्छा आहे की तू रोज 10 मिनिट किंवा 5 मिनिट अगोदर माझ्या स्कूलमध्ये येऊन थांब, म्हणजे त्याला स्कूल सुटल्यावर त्याला मला लगेच बघायचं असते. आणि नंतर तो नाही गेला लवकर तर तो नाराज होते. त्याच्यापेक्षा आपण त्याला नाराज नाही करायचं, 5-10 मिनिट अगोदरच जाऊन राहायचं तिथे, कारण की मुलं पण खुश होतात आणि चांगल्या मनाने गेलं तर आपल्याला छान वाटते. म्हणून मी आता 1:10 झाले आहे, तर त्याला आणायला जाते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते आणि त्याची बडबड तुमच्यासोबत शेअर करतेच मी. चला तर मग जाऊया अद्वैच्या स्कूलला. हाय गाईज, मी तुम्हाला म्हटलं होतं की मिशोवरून 2 ड्रेस बोलवले आहेत. ते हे आहेत ते ड्रेस. खूप छान, एवढी मस्त क्वालिटी आली आहे त्याची, मला खूप आवडले. मी घालून पण पाहिलं, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन की मला कसे दिसले आहे. आणि हे ड्रेस मी रिटर्न करणार नाही आहे, कारण की मला एवढं छान आवडले आहे. आणि स्वस्त, कमी दरात, कमी पैशात आपल्याला एवढे सुंदर ड्रेस मिळत असेल तर आपल्याला तर काय हवं आहे. तर चला तर मग, हा एक ड्रेस आहे जो मी तिथे तुम्हाला दाखवत आहे. 3 पीस आहे, छान मस्त ड्रेस आहे. याला पण छान असं आहे, प्रिंट वगैरे खूप मस्त आहे. थोडा आता इथे हे झालेलं आहे. अशा प्रकारे हा ड्रेस येतो, 3 पीसमधला आहे. याला छान असं मस्त बॉर्डर वगैरे आहे इथे, छान स्टोनची वगैरे, एवढं मस्त दिसतो ना की काय सांगू, काय म्हणजे शब्द नाही. आणि हा पॅन्ट्स आहे, खूप मस्त असा पॅन्ट आहे हा वाला. आणि हे बघा किती छान आलेलं आहे. 3 पीसमध्ये आहे, ही आहे ओढणी त्याच्यावरची. आणि एवढ्या कमी दरात तुम्हाला ही नवल वाटत असेल. हा मला पडला 650 रुपयाने, 650 मध्ये. तो एवढा मस्त आहे. मी याचे हे ड्रेस घालून काही पिक पण काढले, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला तुम्ही नक्की सांगा की कसा दिसतोय वगैरे हा ड्रेस. मला तर खूप आवडला. माझं तर असं वाटतं की माझा पैसा इथे वसूल झालेला आहे. एवढा मस्त प्रिंट वगैरे याची खूप छान आहे. गळ्याची वगैरे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. याला थोडीफार फिटिंग राहिलेली आहे, तरी पण मी याच्यावर फोटो काढून तुमच्यासोबत शेअर करीनच. पीक घालून पण दाखवेल तुम्हाला. बघा अशा प्रकारे आहे, किती मस्त दिसत आहे ना, छान आहे. आणि मला याचा कलर खूप आवडला, याचा कलर खूप छान होता. येताना थोडं म्हणजे पार्सल हा चाळामुळं झालेला आहे ड्रेस. त्याला व्यवस्थित करून मी तुम्हाला इथे घालून दाखवीन की कशा प्रकारे दिसतोय मला. आणि त्याच्याचबरोबर मी दुसरे एक पार्सल पण आहे, ते पण मी बोलवलं होतं, ते पण ड्रेस मी तुम्हाला दाखवते. हा पण मी घालून दाखवणार आहे तुम्हाला. अशा प्रकारे आहे हा ड्रेस. हे बघा किती छान प्रिंट आलेली आहे. बघा किती छान प्रकारे प्रिंट आलेली आहे. याला किती सुंदर वाटत आहे. आणि बघा माझ्या अंगावर तर हा कलर खूपच उठून दिसते, कारण की मला येलो कलर खूप आवडते. तर बघू शकता तुम्ही किती मस्त वाटत आहे. आणि खूप साधा सिंपल टॉप आहे, खूप तामझाम नाही आहे ह्या टॉपमध्ये. एवढा सुंदर टॉप, आणि आपल्याला हे पण कमी दरातच भेटलेला आहे. कमी प्राईस आहे, खूप कमी प्राईस आहे, जास्त कॉस्टली नाही आहे. हा मला 200ला पडला हार्डली. बघा किती सुंदर वाटते मला. सगळं साधा सिंपलच ड्रेस आहे पूर्ण. आणि याची समोरची प्रिंट आहे तीच खूप मला आवडली आहे. किती सुंदर वाटत आहे, म्हणजे साधं सिंपल आपण डेली वेअरसाठी पण हा घालू शकतो. एवढा सुंदर ड्रेस आहे, मला खूप आवडला होता. आता याला मी छान असं फिटिंग वगैरे करीन, आणि नंतर तुम्हाला मी याचा व्हिडिओ किंवा मग याचे पिक्चर काही क्लिक करेल, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर
हे बघा मी इथे तुम्हाला ड्रेस घालून दाखवलं तर बघा मला फिटिंगला किती छान आलेलं आहे. म्हणजे फिटिंग करायची अल्टर करायचं आहे तरी पण मला किती मस्त आलेलं आहे. याच्यावरची पीक बघू शकता किती कॉटन म्हणजे ड्रेस मटेरियल एवढं मस्त आहे ना. आणि 650ला मला तर खूप मस्त वाटलं. आणि कोणाला याचं जर लिंक हवी असेल ड्रेसची तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेन. किती मस्त आलेला आहे ड्रेस. आणि दुसरी एक पण आहे, तो पण खूप छान आलेली कुर्ती आहे. म्हणजे ती पण ऑर्डर करायची होती पण बघा किती छान साईजनी आलेली आहे. म्हणजे स्मॉल साईजचीच मागवली होती मी, तरी पण किती मस्त आलेली आहे बघा. आणि अल्टर करायची ही पण तरी पण छान दिसते माझ्या अंगावर. आणि आता याला पॅन्ट दुसरा चूज करावा लागेल, तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी याच्या पॅन्ट हाच म्हणजे लेगिनच घातलेला आहे. चला तर मग सो मस्त मी आज बनवणार आहे वांग्याचं भरीत, गावरान वांग्याचं भरीत. छान मस्त. इथे मला काही वांगे असे मोठे मोठे नाही मिळाले, छोट्या छोट्या साईजचेच मिळालेले आहे. तर मी याला छान नाही का पहिले भाजायच्या अगोदर असं कट करून घेतले आहे, म्हणजे किडीक आहे का वगैरे असं पाहायसाठी. आणि छान त्याला तेल लावलं सगळीकडे आणि ते गॅसवर मीडियम फ्लेमवर असं भाजून घेतलेले आहे, जसं आपण वांग्या भरीतसाठी भाजून घेतो थोडंफार. आणि ह्यावेळेस मी टमाटर भाजलेलं नाही आहे, म्हणजे गॅसवर तेल लावून भाजलेलं वगैरे नाही, साध्या पद्धतीनेच कापून घेतले. मी इथे घेतलेले आहे कांदा, टमॅटो आणि आपलं लसूण. बघा टमॅटो कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त घेतली ना भरताला छान अशी चव येते. तर मी इथं जास्त आमचं भरीत नाही, थोडंसंच आहे दोघापुरतं, म्हणून मी इथे छान नाही का कमी प्रमाणातच कांदा आणि टमॅटो घेतले. नाही तर कांदा आणि टमॅटो छान भरत्यामध्ये जास्त प्रमाणात घेतले ना भरताला चव खूप छान येते. असे छान भाजून घेतले आणि आता वरचं याचं हे सगळं काढणार आहे आणि मग त्याला छान असं मॅश वगैरे करणार आहे. हे सगळं मस्त असं काढून घ्यायचं. हे बघा हे सगळं असं बाजूलाच निघते, काही आपल्याला हे करायची गरज नाही. आणि आपल्याला इथे समजतेच की याला वांगे कसे आहे, कशा प्रकारे आहे, किडीक वगैरे आहेत का आपले, असं समजलं जाते. आणि ह्याच प्रकारे सगळ्या वांग्याचं हे वरचं टर्फल हे असं काढून घ्यायचं. अशा प्रकारे सगळ्या याचे टर्फल मी काढून घेतलेले आहे. आता याला छान अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं, म्हणजे ते छान एकजीव होतात. कुठे शिजले नाही शिजले ते भाजीमध्ये व्यवस्थित प्रकारे शिजला जाते. तर इकडे आपल्या भरत्याची तयारी झालेली आहे वांग्याचं भरत्याची. इकडे तेल टाकले आहे मी कढईमध्ये आणि आता हे सगळं बघा वांगे मी किती छान अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहे. आणि आता आपण फोडणीची तयारी करणार आहे. पहिले तेल झालं आहे आपलं गरम, आता त्याच्यामध्ये मी थोडी मोहरी टाकते, मोहरी जिरं वगैरे. मोहरी छान तेल ऑलरेडी गरम झालंच होतं, त्याच्यामध्ये आता मोहरी जिरं वगैरे जिरं टाकते. जिरं पण तेल गरम असल्यामुळे सगळं छान झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडा कांदा टाकूया. आता याच्यात टाकूया थोडा लसूण. तुम्ही ठेचला जरी चालेल किंवा असे बारीक काप केले तरी चालेल. मी यावेळेस बारीक काप केले होते, याचे ठेचले नव्हते. आणि हे सगळं व्यवस्थित झाल्यावर आता आपण ॲड करू याच्यामध्ये टोमॅटो. टोमॅटो छान तेलात शिजला ना की चव खूप छान येते, फ्लेम खूप छान असते, टेक्स्चर खूप मस्त येत असते. अशा प्रकारे टोमॅटो छान शिजलं पाहिजे. हे यवतमाळला गेलेले आहे, तर अद्वाला काही करमत नव्हतं म्हणून मी तर माझ्या साईडने येऊन बसलेला आहे. ते येतपर्यंत म्हटलं आपला स्वयंपाक होऊन जा. आणि छान त्यांचं आवडीचं वांग्याचं भरीत मला पण खूप आवडते, त्यांना पण आवडते, म्हणून मला वांगे दिसले तर म्हटलं आपण आता वांग्याचं आज भरीतच करा. आणि अद्वैची पण इच्छा होती की वांग्याचं भरीत कर म्हणून. इकडे कुकर झालेले आहे, आता भाकरी करावं का पोळ्या करावं विचार चालू आहे. पण अद्वैचा विचार आहे काय करायचं रे, पोळ्या करायचा विचार आहे त्याचा, कारण की त्याला पोळ्या मला लाटून द्यायच्या आहे, म्हणून त्याचं चालू आहे की ते पोळ्या करायचे म्हणून. तर पाहू आता भाकरी नाही तर पोळ्या. वांग्यासोबत वांग्याच्या भरत्यासोबत तर आपल्याला भाकरीच खायची इच्छा होते, पण अद्वैतसाठी आता पाहू आता काय म्हणते तो पुढे विचार काय पलटते त्याचा. तर इथे छान टोमॅटो वगैरे झालं आहे आपलं आणि आता आपण याच्यामध्ये सगळे सुके मसाले ॲड करून घेणार.
मसाला, गोळा मसाला जे वाटलं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. सगळे सुके मसाले जे तुम्हाला याच्यात भरतात मिक्स करायसाठी ते सगळे सुके मसाले तुम्ही ॲड करू शकता. याच्यात थोडंसं हळद, थोडं तिखट आणि मी इथे मिरची स्किप केलेली आहे म्हणून मी इथे तिखट करत आहे. आणि भरीत मला हे झणझणीत लागते. तसे मला सगळ्या भाज्या ह्या खूप झणझणीत लागते. तशा प्रकारे ह्या अंदाजाने मी इथे तिखट वगैरे छान घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं मीठ. छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं. कारण आपल्याला याला तेलाची तर्री येते छान मस्त. तेल तरंगते समजून घ्यायचं की आपल्या इथे फोडणी छान अशी झालेली आहे. अशा प्रकारे सगळं आता याच्यात टाकायचं आपल्याला मॅश केलेले वांग्याचं भरीत. वांगे असे टाकून घ्यायचे पूर्ण भाजलेले वगैरे छान. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्ही कसं भरीत करता हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी पद्धत ही तुम्हाला आवडली आहे की नाही ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की प्रत्येक ठिकाणचं पद्धत ही वेगळी असते सगळ्या गोष्टी करण्याची. भाज्या म्हणा, आपल्या पोळ्या म्हणा किंवा आपलं काही पण जे आपण करतो ते. तर मी ह्या प्रकारे करते, अशा प्रकारे करते. इथे थोडी कोथिंबीर वगैरे तुम्ही छान टाकतात पण मला इथे मिरची वगैरे टाकायची नव्हती. कारण मला असंच झणझणीत लाल कलर आलेलं भरीत खायचं आज इच्छा झाली म्हणून मी अशा प्रकारे केली आहे. तर इकडे आपलं भरीत रेडी आहे. आणि जास्त वेळ नाही, 2-3 मिनिट छान शिजू द्यायचं. कारण की ऑलरेडी आपले वांगे शिजलेले आहेत. फोडणीमध्ये टमॅटो, कांदा, लसूण ते पण आपलं फोडणी छान झालेलं आहे. तर अशा प्रकारे थोडा वेळ शिजलं की होऊन जाते. बघा अशा प्रकारे आपलं भरीत छान मिक्स झालंय. आता अद्वै साहेब काय म्हणतात, पोळ्या करायच्या की काय करायचं आता बघू आता आपण. तर बघा इकडे रेडी आहे आपलं वांग्याचं भरीत. मस्त असं छान असं मिक्स झालंय, सगळं एकजीव झालंय छान. आणि भरीत हे चुलीवरच छान प्रकारे बनतात. पण काय करतात आपण शहरात राहतो, चुलीपासून आपण वेगळं झालेलो आहो सगळ्या मातीच्या गोष्टीपासून. तर वेगळं आपल्याला गॅसवरच करावं लागते. आताशी पण भाजल्यावर वगैरे चव आता ही आली आहे थोडीफार, पण चुलीवरच्या जेवणाची चव ही वेगळीच असते. अशा प्रकारे झालं आहे आपलं भरीत. इथं रेडी शिजलेलं आहे. त्याला झाकून ठेवते, 1 मिनिट छान होऊ देते, नंतर मग बघूया. तर बघा इथे अद्वै तुम्हाला शुभम करोती म्हणून दाखवायची इच्छा आहे त्याची. बोल बरं तू म्हण. शुभम करोती कल्याणम आरोग्येन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दीपकात कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळतो तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. तर बघा इकडे अद्वै साहेबाच्या पोळ्या चालू झाल्या. नाही म्हटलं तरी मला पोळ्या करू दे करत आहे. तर तो मोठा लाटून देणार म्हणते आणि मी शेकायच्या. तर अशा प्रकारे तो पोळ्या करून राहिला. कर रे त्याचे. आणि मला भाकरी नाही करू दिला त्यांनी आज, मला पोळ्याच कर म्हणताय. आता भरतासोबत भाकरी किती छान लागते बरं. चल कर लवकर काम करून घ्या ना त्याच्याकडून. आज बदमाश झाला तो, आज अभ्यास नाही केला त्याने, आहे ना. छान लाट इकडे काट वगैरे छान अशी काट लाट छान येते मस्त. हा सरळ हा बघा असं करून लाटून राहिला तो. तर हे बघा इथे अजून किती छान अशी पोळी केली आहे मस्त.
थोडी वाकडी इकडे नकाशा वगैरे झाला आहे, पण आली आहे थोडीफार बरी. अदू तुला पोळ्या करता येते? हो का? होच बस झाली नाही तर त्याला खराब होऊन जाईल. थांब, तव्यावर टाकू दे तिला. तर इथे आपलं जेवण रेडी झालेलं आहे आणि हे पण आता आलेले आहेत फ्रेश होऊन राहिले. तोपर्यंत मी इथं ताट वाढून घेतलं आहे. आपलं भरीत, वरण, पोळी, गाजर आणि कांदा. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर चला, तर मग आता आम्ही भरीत एन्जॉय करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.